तर घरमालकांनो सावधान, जर तुम्ही तुमचे घर कच्चे ॲग्रीमेंट करून भाड्याने देत असाल तर अशा परिस्थितीत जर का भाडोत्री 12 वर्षापेक्षा अधिक काळ तुमच्या घरामध्ये राहत असेल तर तो कोर्टामध्ये जाऊन तुमच्या घरावरती मालकी हक्क सांगू शकतो। त्याच्यामुळे कच्चे ॲग्रीमेंट म्हणजे फक्त साधे स्टॅम्प पेपरवरती तुम्ही लिहून घेत असाल किंवा नोटराईज करत असाल तर ते ग्राह्य धरले जाणार नाही, त्यालाच कच्चे ॲग्रीमेंट असे आपण म्हणू शकतो। आणि अशा प्रकारे जर मालकी हक्कासाठी त्याने कोर्टामध्ये जर तुमच्या विरुद्ध दावा केला तर तुमच्यावरती भविष्यामध्ये कोर्टाचे हेलपाटे मारण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे अशा प्रकारे कुठलंही कच्चे ॲग्रीमेंट किंवा ओरल ॲग्रीमेंट न करता नोंदणीकृत ॲग्रीमेंट ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात तुम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा ते करू शकता आणि ते जे रजिस्टर ॲग्रीमेंट आहे तेच कायद्याने ग्राह्य धरलं जाईल आणि तुम्हाला तुमचा बचाव करता येईल। त्याच्यामुळे तुम्ही दीर्घ कालावधीकरता एखाद्याला घर देत असाल तर त्याचं प्रत्येक ॲग्रीमेंट तुम्ही नोंदणीकृत करणं अत्यंत आवश्यक आहे।